नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत ते महाराष्ट्र आणि अंधश्रद्धेबद्दल. अंधश्रद्धा ही कशाची असू शकते. अगदी मांजर जरी आडवं गेलं आणि त्याच्यामुळे माझं काहीतरी वाईट होईल, ही एक अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आपल्या अनेक समाजसुधारकांनी, अनेक संतांनी या गोष्टीला विरोध केला. ही अंधश्रद्धा पुसून टाकण्यासाठी, निर्मूलन करण्यासाठी अनेकांनी लढा दिला, अनेकांनी कीर्तनं केले. कीर्तनातून अंधश्रद्धा कशी वाईट आहे हे सांगितलं. पण आता मागील काही काळात तुम्ही बघताय हे खरात वगैरे प्रकरण निघते आणि त्यात राजकारणी म्हणजे ज्यांनी कायदे केले, 2013 मध्ये जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला, त्या कायद्यासाठी सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हा कायदा संमत केला. याच्यातलेच काही आमदार असतील, त्यांनी हा कायदा संमत केला. आज त्यांचीच प्रकरणं याच्याशी जोडली जातात. देशाला दिशा दाखवणारा हा महाराष्ट्र आज या गोष्टीत अडकून पडला. रोज एक नवीन प्रकरण बाहेर निघते. याला अज्ञान म्हणावं का? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आज या अशा गोष्टी होतात, अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्या गोष्टी होतात. आपण आपल्या स्त्रियांना कोणाकडे पाठवतोय, त्या काय करायला जातात, याकडे एकाही माणसाचं लक्ष गेलं नसावं का? या प्रकरणाशी जे संबंधित आहे त्यांच्याबद्दल बोलतोय आम्ही. देवापर्यंत जाण्यासाठी, देवाशी बोलण्यासाठी या सगळ्यांची खरंच गरज पडते का? देव आपलं डायरेक्ट ऐकू शकत नाही का? समोरासमोर आपण देवाला आपल्या गोष्टी मनातल्या सांगू शकत नाही का? त्याच्यासाठी यांच्या थ्रू जाण्याची गरज पडते का? आपला देव इतका श्रीमंत आहे, आपला देव काही मागत नाही. ही गोष्ट आधी तर लक्षात घ्या बाबांनो. आपला देव काहीच मागत नाही, त्याने सगळं काही आपल्याला दिलंय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक जाणून घ्या. देवाच्या पाया पडणं, देवाला भेटायला जाणं, देवाची प्रार्थना करणं, देवाला पूजणं, ह्या श्रद्धा आहेत. पण मी जर असं केलं नाही तर असं होईल, ही जी भीती दाखवली जाते ना तुम्हाला, ही अंधश्रद्धा आहे. देव दूध पितो, देव हे मागतो, ही गोष्ट दिली नाही तर असं होईल, देवाला विडा लागतो, तोही इतक्या हजारांचा लागतो. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. देव तुमच्याकडे काही मागत नाही, फक्त आपली श्रद्धा. आपण देवाला 2 हात भक्तिभावाने जोडले ना, ती श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहोचली, ती प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचली. या सगळ्या ढोंगी बाबांची गरज नाही त्याच्यासाठी. आज तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवताय, त्यांना गुरु मानतात आहे, पण ते काय कांड करत असतात ना, हे सगळे या व्हिडिओमध्ये बघा. यांचं बाहेर आलं म्हणून असे कित्येक बाबा देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने लोकांना लुटत असतात, लोकांना भीती दाखवत असतात. आपला देव खूप साधा आहे, आपला देव काही मागत नाही. अहो, देवाने आपल्याला सगळं दिलंय. देव लालची असेल का आपला? तू हे नाही दिलं तर तुझं असं नाही होणार, तुझं चांगलं नाही होणार, असा देव असेल का आपला? देव खूप प्रेमळ आहे आपला. श्रद्धा ठेवायची त्याच्यावर ठेवा. आणि गुरुच बनवायचं असेल तर आपल्या आधी आईवडिलांना बनवा, आपल्या शिक्षकांना बनवा, त्यांच्या रोज पाया पडा. ते तुमचं भलंच बघतील. ते तुम्हाला कधी सांगणार नाही असं केलं तर असं होईल म्हणून, तू आम्हाला हे दिलं नाही तर असं होईल, वाईट होईल. अजिबात नाही. हे सगळे अघोरी प्रथेचे प्रकार. या वेळेला तुम्ही तर्जनी कापा, हे कापा, त्याचं रक्त शिंपडा, त्याचं रक्त सांडा, त्याच्याने असं होईल तसं होईल. किती घाणेरडी गोष्ट आहे हे नरबळी वगैरे प्रकार. हे सगळं संपवण्यासाठी आपल्या संतांनी, आपल्या समाजसुधारकांनी लढा दिलाय ना. आणि आज या 21व्या शतकात तुम्ही याच्या आहारी जाता. अशा राजकारण्यांना तुम्ही निवडून देता. हे पूजा वगैरे करतात ना, हे अघोरी प्रथा वगैरे करतात ना, हे तुमच्यासाठी करतात, तुमचं भलं व्हावं म्हणून करतात. आणि तुम्ही परत 5 वर्षांनी त्यांनाच निवडून द्याल. आता काही लोक बोलतात हे प्रकरण 7-8 महिन्यापूर्वीच आहे. तेव्हाही तुम्ही आमदार होतात, तेव्हाही तुम्ही एका पदावर होतात. तुम्हाला हे करताना लाज नाही वाटली? याच्यात कित्येकांची नावं आहेत, ही सगळी बाहेर निघतील हळूहळू. पण या गोष्टी होतात हे सरकारमधल्या प्रत्येकाला माहिती आहे. ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला पाहिजे ते राजकारणीच जर याच्या आहारी जात असतील तर तुमच्या आमच्या सामान्य माणसांनी यांच्याकडून अपेक्षा तरी कसल्या ठेवायच्या? तुम्ही ज्यांच्या गुरुपौर्णिमेला पाय धुताना, तो राजकारणी कोणत्या बाबाचे पाय धुत असतो? तुमच्यासाठी. पण या सगळ्यांना निवडून देण्यासाठी तुम्ही तितकेच जबाबदार आहात. या अंधश्रद्धेच्या गोष्टी गाडून टाका, सोडून टाका. पूजा करायची असेल, मानायचं असेल, देवाला माना. प्रत्येकाला देव आहे, प्रत्येकाला कुळदैवत आहे, ग्रामदैवत आहे. तुम्ही त्यांची पूजा करा ना. 2 पैसे तुमचेच वाचतील. कशाला या बाबा बिबाच्या नादी लागून आपलं आयुष्य स्वतःचं खराब करताय? आपला देव आपल्याकडे काही मागत नाही. आपण रिकाम्या हाताने गेलो तरी देव विचारत नाही, बाबा तू माझ्यासाठी काही घेऊन आला नाहीस का? तिथे जाल, हात जोडाल, एक वेगळी मनशांती भेटते. हे सगळे कमवण्याचे धंदे. तुमच्या जीवावर हे बाबा लोक मोठे झाले, भोंदू बाबा लोक. आसाराम, राम रहीम अशा लोकांचं तुमच्या समोर चांगलं उदाहरण असताना तरी तुम्ही यांच्या आहारी जाताय. अहो, जर या गोष्टी होत असत्या, या गोष्टी खरंच होत असत्या तर आतापर्यंत देशादेशांमध्ये युद्ध लागले असते. अणुबॉम्बची गरज नसती त्याच्यासाठी. एखादा देश उडवायला एक लिंबू फेकला, देश गायब. टाचणी टोचली, मेला. हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे. समोरचा तुम्हाला फिरवतो, तुम्ही त्याच्याप्रमाणे फिरता, तुम्ही त्याच्यात अडकून राहता, तुम्ही तुमचा पैसा त्याच्यात बर्बाद करता आणि तुम्हाला कामधंद्याला यश येत नाही. मग तुम्ही नैराश्यात जाता, मग तुम्ही देवाला दोष देता की देवाने माझं वाईट केलं. देवाने सांगितलं होतं तुम्हाला
की त्या बाबाकडे जा, मग तो तुला माझ्याकडे घेऊन येईल, मगच तुझं भलं होईल. नाही ना, कशाला यांच्या नादी लागता? एक चांगलं चुंगलं आयुष्य, आपला संसार, आपली मुलं बाळ यांचं भलं करा. या कर्मकांडांनी काही होणार नाही. हा महाराष्ट्र जो आज प्रगत आहे, हा त्या काळात केलेल्या त्यागामुळं, त्या काळात आपल्या समाजसुधारकांनी या महाराष्ट्राला आकार दिला, आपल्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला. आज तुम्ही परत काळाच्या मागे जाताय या सगळ्या गोष्टी करून. हे नका करू, याने कोणाचं भलं होणार नाही. चांगलं तर होणारच नाही, होईल तर वाईटच होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील, ऐकायचे असतील, तर तुम्ही आवाज महाराष्ट्राचा या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.